नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मोसंबीमध्ये आंतरपीक कोणतं घ्यावं. तर मित्रांनो, मोसंबीमध्ये आंतरपीक म्हणून आम्ही ह्या वर्षी सोयाबीन या पिकाची निवड केलेली. तर सोयाबीन निवडल्यामुळं आपल्याला जे काही मोसंबीला जे काही हवा लागण्याचं प्रमाण असतं हे भरपूर भेटतं. जेणेकरून जी सोयाबीन असते ही सोयाबीन 1 ते 1.5-2.5 2.5 फूट अशी उंच वाढते मित्रांनो. तर 2.5 फूट म्हणलं गेलं तर आपल्या झाडाचे जे काही फाट्या फुटलेल्या ह्या फाट्याच्या वर वाढत नाही सोयाबीन. सोयाबीन तितक्याच्या वर वाढले नसल्यामुळं आपल्या मोसंबीलाही काही त्रास नाही आणि हे पीक बारीक असल्यामुळं सोयाबीनलाही काही त्रास नाही. तर मित्रांनो, आपण या मोसंबीमध्ये खरीप हंगामामध्ये सोयाबीन हे पीक निवडलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला सोयाबीन हे पीक घेण्याचा एकच उद्देश आहे की मोसंबीतील जे काही कमी भाव आहे हा कमी भाव भरून निघण्यासाठी आपण सोयाबीन या पिकाची लागवड करणार आहोत मित्रांनो. तर काही आपले मित्र आहे मोसंबी बागायतदार मित्र, ह्या मित्रांनी त्यांच्याकडं असलेले मोसंबीचे झाडं हे भावाअभावी काढून टाकलेले, म्हणजे भाव न मिळाल्यामुळं त्यांना कोणताच पर्याय शिल्लक राहिला नव्हता, त्याच्यामुळं त्यांनी काढून टाकलेले. पण आपण एक विचारपूर्वक मोसंबी लावल्यामुळं म्हणजे आपण ह्या झाडाची संगोपन केलेलं आहे. 5 वर्ष झाली आपण सहजासहजी काढू शकत नाही. जेणेकरून आपल्याला ह्या झाडाची किंमत आहे, म्हणजे ह्या झाडाला आपण लावलेला जीव त्याच्यामुळं आपण हे झाडं काढू शकत नाही. त्याच्यामुळं आपण एक वेगळ्या स्वरूपाची जे काही आपलं उत्पन्न आहे हे उत्पन्न वाढवण्यासाठी एक वेगळ्या स्वरूपाचा आपण याच्यात एक अवलंब केलेला आहे. याच्यामध्ये आपण प्रत्येक वर्षी सोयाबीन या पिकाची लागवड करतो, जेणेकरून जे काही कमी भाव मिळतो सोयाबीनला ही ऊब कमी करण्यासाठी आपण सोयाबीन या पिकाची लागवड करणार. तर मित्रांनो, आपल्याला 1 एकर सोयाबीन मोसंबीमध्ये प्रत्येक अशी पाटी लागवड केल्याच्यानंतर आपल्याला 1 एकरमध्ये 8 क्विंटल सोयाबीन होते मित्रांनो. 8 क्विंटल आपल्याला ह्या पाट्यामध्ये सोयाबीन मिळते. तर आपली सोयाबीन 5,000 रुपये भावाने जरी गेली तरी 8 पंचे 40, म्हणजे आपल्याला 40,000 रुपये 3 महिन्यासाठी मिळतात. म्हणजे सोयाबीन हे पीक फक्त 3 महिन्यासाठी असतं मित्रांनो. तर आपल्याला 40,000 रुपये याच्यामधून उत्पन्न मिळाल्यामुळं 1 एकरी समजा 3 महिन्यासाठी तर आपल्याला ते पुरतं. त्याच्यामुळं आपण झाडं काढण्याचा निर्णय घेतलेला नाही आहे. मोसंबी बरेचसे शेतकऱ्यांनी मोसंबीत कोणतंही न पीक घेता त्यांना जास्त पैशाची अपेक्षा असल्यामुळं त्यांनी मोसंबी हे पीक काढून टाकलेलं आहे. तर काढून टाकल्यामुळं एक आता 2 वर्षांनी किंवा ह्याच वर्षी आता बघू शकता भरपूर प्रमाणात असा मोसंबीला भाव आलेला आहे. भाव आलेला असल्यामुळं आपल्याला जे काही मोसंबी झाड आहे आपण समोरील वर्षात हे आंतरपीक नाही घेतले तरी पण आपल्याला मोसंबीला निश्चितच भाव येऊन आपले जो नफा आहे हे वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं ज्या काही मोसंबी बागायतदार शेतकरी यांनी आपल्या मोसंबीकडं चांगलं मशागत करून लक्ष देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे होतं आपले मोसंबी न पुरत असल्यामुळं याच्यामध्ये कोणतं पीक घ्यावे आणि आपला नफा कसा वाढेल याच्याकडं काळजी घेणे. तर मित्रांनो, या प्रकारे आपले झाडं आहे. तर झाडाचं जे अंतर आहे आपल्या, हे अंतर ठेवलेलं आपण पूर्व पश्चिम 14 फूट आणि दक्षिण उत्तर हे ठेवलेलं आहे 16 फूट. तर याच्यामध्ये आपले 8 तास सोयाबीनचे पडतात. 18 इंच जरी धरले तर 8 तास पडतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला रान फक्त बुडाचं, मोसंबीच्या बुडाचं रान राहतं
आणि याच्यामध्ये एक तुम्हाला समोरील व्हिडिओमध्ये दाखवून देईन की याच्यामध्ये बी आपण एका पिकाची लागवड करू शकता. पालावर्गीय पीक आपण लावू शकता. तर आपल्या मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला असेच बरेचसे शेतीविषयी, मोसम पिकाविषयी वेगवेगळ्या स्वरूपाचे जुगाड असतील, असे बरेचसे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर असतात मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आपल्याला ज्या काही तुमच्या प्रतिक्रिया ह्या कमेंटद्वारे कळवा, जेणेकरून आम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकेल आणि तुमच्या जे काही अडीअडचणी ह्या दूर करू शकेल. तर आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा मित्रांनो. आपल्या शेती ही आपण स्वतः प्रयोग करून हे झाडं पिकविलेली मित्रांनो. तर आपण कोणताही तज्ञ किंवा कोणी आणून हे झाडं अशी मोठी केलेली नाही मित्रांनो. आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. समोरच भेटू आपण आपल्या व्हिडिओमध्ये.